नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8 मार्च महिला दिनानिमित्त एक भाषण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। सर्व आदरणीय उपस्थित मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। हा दिवस केवळ महिलांच्या संघर्ष आणि यशाचा उत्सव नसून त्यांच्या हक्कांची, सन्मानाची आणि समानतेची जाणीव करून देणारा दिवस आहे। यत्र नार्यस्तो पूज्यते रमन्ते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवताही वास करतात। हे फक्त श्लोक नाही तर सत्य आहे। इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा स्त्रीने ठरवलं तेव्हा तिने जग बदलून दाखवलं। आपल्या देशाच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला, सायना नेहवाल यांसारख्या अनेक महिलांनी आपली प्रतिभा, धैर्य आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे। आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत। शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योग, क्रीडा, कला आणि संरक्षण क्षेत्रातही त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे। परंतु अजूनही काही अडथळे आहेत जे दूर करण्याची जबाबदारी समाजाची आहे। स्त्री म्हणजे केवळ एक नातं नाही, ती एक शक्ती आहे जी घराला, समाजाला आणि संपूर्ण देशाला घडवते। म्हणूनच आपण स्त्री शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सन्मान यासाठी सतत प्रयत्न करायला हवे। आजच्या या विशेष दिवशी आपण एक संकल्प करूया। स्त्रियांचा आदर करू, त्यांना समान संधी देऊ, त्यांच्या सशक्तीकरणासाठी योगदान देऊ। शेवटी मी एवढंच म्हणेन, एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंब घडवते, एक सक्षम स्त्री संपूर्ण समाज बदलते। जय हिंद, जय महाराष्ट्र।